श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मदिकाचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्री सारी, गेवारण भाषे भितरी, त्याचे सांग करू हरी सेवन. ती कवण्या रीती गेवरणाचा नशीगंध, त्यातून माझी मती मंद. कमलातील मकरंद, बेंडकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करीन घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिते. दरिद्री बांधली त्वा, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्वात आले आहे दृष्टीने. ऐसा सर्व बाजूने मी हिनदिन चक्रपाणी, दरिद्र्याचे मनीच्या म्हणे जाती जिरून मनोरथ. हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहो अहोरात्र. तुझ्या कृपेचे मैमान आगळे आहे सर्वाहून, धनाच्या पाण्या लागून. दामध्ये नेहा गरज नसे, मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निवळ खडकास फुटतात, पाट पाण्याची पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा दास घन भकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवध्या सुखाते पावेन. अमृताचा लावता कण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई. मुखमाते दुपळाबाई येऊन बैसली हे ऐकिले. जेत जेतही नांदे दुपडी, तेथे तेथेही करी होळी. अवध्या सुखाची रांगोळी, चळ पाही होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुपडी रोग समाजाला. नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ. असो तळ्याच्या काठावर, देशमुखांचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटलापुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीचा पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली वयतात. तो असे मर्या महार, देशमुखांचा झाला जोर. तो बोलण्या उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावर, तुझी रीतही नाही बरी. गरिबाने पायरी आपलीच कधी सोडू नये. उणे उत्तर बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा, तुझ्यासारखा नकट्याचा नाही जाणवणे. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याचे एकूण भाषण. पाटील खवळला मानसे, पाचापाचीचे कारण होते अति शुल्क जाण. कागद ठिणक्या लागून पाठवणे होते पाटलाला. तू टप्पा नेण्याशी सांगितले होते महारासी, की तू असाच जाकुलासी. तहसील तो टप्पा देवे हा, ते कोणी बदला महार. मी न घ्या हा नेणार हमेशा, देशमुखांचा आशय वर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊन. तुझ्या हुकमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हवा वय तैसा केला. मोठं ओढवणे हात नेला त्याने आपल्या मुखामध्ये. ती त्याची पाहुणी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव विडूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराच्या हातावर. पाटील मूळचा जमीदार, त्याने रागी केला प्रहार हा. त्या प्रहारे करून हात गेला मोडून, बेशुद्ध होऊन पडता झाला भीमवर. पाटील दुसऱ्या दिवस महाराला नेले नप्या टप्पा निवायाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगितो. तो महार त्यांच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मुडला हात ते पाहून देशमुख ते संतोषले. वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीशी. समाजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विविध हो. कोणतेही दोन पक्षात वाकोडे आले यशकिंचित. काट्याचेच होतात नाटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराजचे पुस्तकात नोंदली साचे. आज्ञा झाली अधिकाराची, पाटील पकडून आणवाया. शेगाव झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलांच्या पदी थोर. बेडी हा करी हातगड्या, ते खंडू पाटलाला समजले. धाबे त्याचे धनानले, तोंडचे पाणी पडाले, झाला अतिचिंततुर.
ज्या शेगावी तिमी वाघापरी वागत होतो आजवरी, तिथीच का हा श्रीहरी प्रसंग आला वेळीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणावणी मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सूचना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करण्याना कोणी आण राहिला या वराडी. लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस, येताच केला नमस्कार शिर ठेवली पायावर. महाराजा आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताणले सत्य करतील काठ्याने. त्याचा असा परिणाम झाला, काटक्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्याला, त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविना कोण रक्षेल. उद्या येथील राजदूत मला इथून नेण्याप्रत बेडी ठोकून पायात ऐसे आजही केले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा इथून चिरा. ही घ्या तलवार देतो खरा, वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खळ्याला हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूला धरा समर्था. काळी जयंद्रताच्या वेळेला अग्नी काष्ट भक्षण्याला होता अजून तयार झाला. केवढा आपल्या अब्रूस्तव तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षणा केली. प्रभूने वस्त्र नेसविली द्रौपदीला सभेत, तेवी ममा अब्रू ही पांचाळी. देशीमुख कौरवांनी आणविली नन्यासाठी भली, तिचे कराहो रक्षण. ऐशे वधूना समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूरनेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्याचा शोकापार तो सांगा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटील हृदय धरले त्याचे सात्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाव्रत अशी संकटे येतात. वरचेवरी जाणं सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावंता ऐसेच होती तत्वता. खऱ्या नीतीची हे वार्ता अनु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान सार्थ करू पाहता. मागे कौरव पांडवात सार्थच झाला इपड सत्य. परिपांडवांचा पक्ष देत न्याय खरा होता की. म्हणून पाटलागाराने सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळवर, बेळीना तुशी पडणार. किती जरी केला जरो देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखावाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते शेवावया. पुढे खंडू पाटलाने करुणी विनंती प्रेमाने नेली राहा कारणे. समर्थाला निजगृही असता पाटील सज्ञात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10 पायच तैलंगी. तेलंगी विद्वान असती कर्मठ वेद प्रतिप्रीती. परिधनाचा लघुचित्ती राहे ज्योती त्यांच्या विशेष. ती काही मिळून म्हणून समर्थाकडे आले जाण. तया दोहोती पांघरून घेऊन समर्थ निजलेली. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटीचा ती स्वरासहित अतिउच्च स्वराने मंत्र म्हणण्यास चूक झाली. तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली. गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला. तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेदविद्येला आणू नकारी निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहेसाची. भाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखावो. मी मानतो ऐसे म्हणा. खरे स्वर म्हणे आणा. उगीच बोड्या भाविकांना सोंग आणून नडू नका. जिरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली साची. तेच अध्याय समर्थाने धडधड म्हणून दाखविला. चुकन कोठे म्हणण्यात शब्दोच स्पष्ट सत्य. वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणून बसला असे. तेलिंगी ते ऐकून चकित झाले. अधोवधन चुकली बैसली. मुखवरी करण्यावले भय मनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्यावर का होणार दीपाचा तो जय जयकार. त्याची किंमत अंधारे. विप्र म्हणती आपल्या मनी. हा पिसा कशाचा महाज्ञाने. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष.
हा विधाताचं होय दुसरा, शंका येथे निरली जरा, हा असा बा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय परमहंस दीक्षा याची, वार्ताना उरली बंधनाची, कोणत्याही प्रकाराची, हा जीवनमुक्त शुद्धयोगी, पुण्य होती पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेवाला दुसरी, उपमान दी द्यावया, असो खंडू पाटलाकडून, त्या ब्राह्मणा लागून, देती झाले दयाघना, रुपया दक्षिणा, ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले, महाराजही कंटाळले, उपाधीला गावाच्या, श्रोती खऱ्या संताप्रत, उपाधीना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते याचे, गावाच्या उत्तरेला, एक मळा सानिंदला, या माळ्यात भाजीपाला होता व्यवच, एक शिवाचे मंदिर, तिथे होती साचार, लिंबतळूची थंडगार छाया होती त्या ठाई, हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजीच्या खंडूजीचा सगळ्या शेवटचा भाऊ असे, त्या मळ्यात महाराज आले, शिवाला सानिंद बैसले, एका ओट्यावरी भले लिंबतरुच्या छायेत, समर्थ म्हणले कृष्णाजीशी, मी आलो तुझ्या मळ्याशी, काही दिवस राहाव्याशी या शंकरा सानिंद, हा भोलानाथ कर्पूरवर, नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर अयोध्या देवांचा, तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला, येणे आतो भला दे सावली करून, ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी शप्पर केले, कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जाय जयास्थला, तुईच होती राजधानी, महाराजांच्या बरोबर होती पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर, दुसरा तुकारामा कोकाड्या, खाण्यापिण्याची तरतूद सारे, निजंगी कृष्णाजी पाटील करी, समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे, असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत, येथे झाले फिरत 10-20 गोसावी तिठाया, समर्थांचा बोलवाला त्यांनी आधीच ऐकला होता, म्हणून त्यांनी तळ दिला, येऊन त्या मळ्यामध्ये गोसावी म्हणते पाटलांशी, आम्ही आहो तीर्थवाशी, जातो रामेश्वराशी, भागीरथीला येऊन, गंगोत्री जामनोत्री केदार, हिंगलाज डिकनार, गिरनार डाकोर, ऐसी क्षेत्रे अपार, पाहिले पायी फिरवणे, ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साची, पाटीलही आमुचे आहेत सांप्रत बरोबर, हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम खरी, ती मूर्ती झाली खरी तुझ्या पूर्वभाग्याने, शिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जोडण्याप्रत गांजा तोही फिरवावा, 3 दिवस इथे राहू, 4थ्या दिवशी इथून जाऊ, पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्याही पर्वणी, तुम्ही पोशिला मळ्यात, विळा पिसा नंगा दूत, मग आम्हा देण्यात आजित, मागे पुढे का पाहता, गाळवाशी पोशिता, गैसलाता मारिता, ती का म्हणण्या सन्मती, पहा विचार करुणी, आम्ही गोसावी वैराग्य भरीत, जाणीत उद्या वेदांत, मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया, कृष्णाजी म्हणे त्यावर, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकिरी, त्याच घेऊन जितुका गांजा उडालं, तितुका तिथेच मिळलं, तिथे चालता बोलता कंठनिळा बसला असे, पत्रामध्ये 2 प्रहाराची वेळा खरी, घातल्या चून भाकरी, मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भजना, समर्थांच्या समोरी एका छपराभितरी, गोसाव्याने लावली खरी आपापसली कडासने, त्याचा तो होता महंत ब्रह्मगिरी नावे सत्य, तो भागवत गीतेप्रत वाचू लागला असतमाने, गोसावी श्रावणा बसले, गावातूनही काही आले, पोथी ऐकवया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचे, नंदनचंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्मानुभवाचा लेशनशे, निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल, सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्राभितरी, गजाननाच्या सामोरी संत दर्शन घेवया, लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, इथे पत्रास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा, तिथे ऐकला इतिहास, येथे आहे प्रत्यक्ष पुरुष, हा भाषणा गोसाव्यास राग आला काहीसा, अवघे गोसावी गांजा प्याले, बसले होते घेऊन या, त्या पत्राची आठाया चिलीम, गांजाची पत्रात पलंगाच्या वरी, बैसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरुणीवरच्या वरी, पेवळा देई भास्कर, त्या चिलमीच्या विस्तवासी, ठिणगी पडली साची,
ती पळताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावरही निघू लागला धूर. पडलं पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूने. तो प्रकार पाहता भास्कराने बोले, सद्गुरुनाथा, पलंग सोडा शिकनाथ, या खाली उतरून. लाकडी ही पलंगाची आहेत की सागाची, तिनं आता विझवण्याचे, पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा, अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी, तुम्हा हे अवगत खरी, भगवद्गीता साकारले. याची परीक्षेची वेळ आणली हरीने तत्काळ, ब्रह्मण जाळी अनाड, याचा प्रत्यय धावा हो. नैन 36 श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता मी माहीत तदर या पलंगी बसवण्याचा. जा भास्कर लवकरी, ब्रह्मगिरीला करी आणून बैसवी इत्यादरी या जळत्या पलंगास. अशी आज्ञा होता शनी. भास्कर गेला धावणे, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने निजाकरी. भास्कराचे शरीर दिपाळ सशक्त पेदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला अंगरणे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराजा असनी स्थिर, हल्ले मुडीन इतुकीही. श्री प्रल्हाद कयादुसत उभा केला अग्नीत, हे लिहिलेले पुराणात श्रीव्यासांनी भगवती. त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रयत्न दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे श्रीगजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न्या पलंगाकाशी, महाराजांचा अधिकाराशी मी नाही जाणतले. तेना माने भास्कर ओढीता आणला परपर, उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायाच्या. नैनंद हाती पावक, हे करुणी दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परमा घाबरला. गोसावी म्हणे, भीत मी पोटभऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्यावत मी झालो गोसावी. माझ्या अपराधी क्षमा, साच करी शांतीधामा, केला कडाडो परिकामा. गीताशास्त्र शिकवण्याचा तुला पिसा मी म्हणलो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण आलो. अभय दे शेगावच्या जनांना, केली समर्था विनवणी. आपण अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराजा आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्हा धडकी भरी, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेठी. गोसावी आला हिमपुटी, तो न काही बोलला. लोक विनंतीस ध्येयमान, खाली उतरले गजानन. तो पलंग फणाला कोसळून एक पळईन लागले त्या अवध्या होता. जळला तो भाग शेष उरला, तो लोकांनी विजविला साक्ष दावण्या इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला, निर्विमान अवधा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कोठून राही तेथे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तुझ्या देव सोडून द्यावी रे. ज्यांनी राख लाविली त्यांनी उपाधी दूर ठेविली, अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणी निरर्थक. नसते शब्द पांडित्य, आजले जगी अतोनात, तिनेच आहे झाला घात आपल्या या सृष्टीचा. गोसावी माचिंद्र जालिंदर, गौरव गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचा झाले असी श्री शंकराचार्य निश्चती. प्रपंची रावणी ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी त्याची चरित्रे अनावनी. उगीच खाण्या शिरापुरी, भटकू नको लोभीवरी. सारण तया माझारी, तुले ही गवसणार. ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्राप्त काळीच उठून गेला. कोणा न भेटता शिष्यासह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवध्या गोसावीशी. जो तो आला पाहवण्याशी, मुळ्यात जडलेल्या पलंगाती. हा दास गुण विरचित या श्री गजानन विजय नामग्रंथ. तारो भाविका भवान्विक, हिची इच्छी दासगण शुभ भवंतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोध्याय समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तदीपालक श्रीगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.